श्री स्वामी समर्थ. खूप सुख आहे जगामध्ये, अपार दुःखही आहे जीवनात, पण तरीही सुंदर आहे जीवन, कारण स्वामीप्रती भक्ती आहे मनात. स्वामींचे नामस्मरण घेतल्याने मनाला शांत, आनंद, प्रसन्न वाटते. तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा आमच्यावर विश्वास ठेव आणि श्री स्वामी समर्थ टाईप कर. काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत ते खरे आहेत, कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच जीव लावतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा. सदैव स्वामी महाराज तुमचे व तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतील. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 नंबर आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 3 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या आणि वाईट वस्तूवर प्रकाश टाकतो, परंतु स्वतः मात्र या सर्वांपासून अलिप्त राहतो. अशा सूर्याप्रमाणे आपण आपलं चारित्र्य जपलं पाहिजे. मोठे व्हायला ओळख नाही, माणसाची मने जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. स्वामी महाराज म्हणतात, अरे, जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. आपल्यामुळे कोणी दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी. निदान कुणाचं नुकसान तरी होऊ नये, मग ते पैशाचं असो किंवा मग भावनेचं, कारण किंमत दोघांनाही असते. जे आज आपल्या मनात आहे, उद्या ते तुझ्या नशिबात पण असेल. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे व माझे थेट नाते आहे. प्रत्येक व्यक्ती माझ्याच इच्छेने माझ्या दरबारात येतो. आपण प्रत्येकाच्या समस्येवरील उत्तर मी तयार केलं आहे आणि योग्य वेळी त्याला ते उत्तर भेटणार आहे आणि त्यांची समस्या नक्कीच दूर होणार आहे. तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. दुःखाची झळ आणि वेदनाची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत असतात. मनात अनेक नकारात्मक विचार आहे, राग आहे, प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळत नाही किंवा आपलं मन हलकं कोणाकडे करावं, आपल्या मनातील सर्व कोणाजवळ बोलायचं. तर आपले मन हलके करायचंच असेल तर स्वामींजवळ करा, कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे. आयुष्याच्या वाटेवरचा महत्त्वाचा घटक आपला स्वभाव असतो. सुखदुःख, गरिबी, श्रीमंती याची तीव्रता आपल्या स्वभावावर अवलंबून असते. म्हणूनच प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे त्याचा स्वतःचा स्वभाव आहे. स्वामी महाराज म्हणतात, दुरुस्तीपेक्षा देखभाल नेहमी स्वस्त असते. मग ते यंत्र असो किंवा मानवी संबंध. आहारात सत्य, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व असेल तर जीवनाला महत्त्व येते. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही, पण देवात एक खोड आहे, दुसऱ्याचं वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहत नाही. राग आल्यावर ओढायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून, पण अर्थ निघतात ते डोळ्यातून. समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्यांकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान असतो. समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठं सुख आहे. स्वामी महाराज म्हणतात, जसं पावसाला माहीत नसतं मातीतून काय उगवणार, तो मनसोक्त कोसळून जातो. आयुष्य असंच जगावं, काय भेटणार हे न पाहता मनसोक्त जगून घ्यावं.
श्री स्वामी समर्थ. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तीशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा. कारण सत्य जरी कडू असलं तरीही ते कधी धोका देत नाही. स्वामी म्हणतात, माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, सर्व झाडांनी फळे दिलेच पाहिजे असं नाही, तर काही झाडे सावलीसाठी राखून ठेवावी लागतात. हे परमेश्वरा, सुख दिलं तर इतकं दे की मनात अहंकार येणार नाही, आणि दुःख दिलं तर इतकं दे की कधी विश्वास कमी होणार नाही. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नियतीने मांडलेला डाव आणि ठरविलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरीही चालेल, पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे. स्वामी म्हणतात, जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरीही त्यांच्या वेदना आपल्याला जाणवत नाहीत. वेळ वाईट असली तरीही संयम ठेवणं, लोक बदलले तरीही स्वतः न बदलणं, अपेक्षा तुटल्या तरीही विश्वास न सोडणं आणि प्रत्येक दिवस नवीन सुरुवात मानणं, यालाच तर आयुष्य म्हणतात. मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसंच शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. कौतुक किती करायचं तेवढं करा, पण अपमान विचारपूर्वक करा, कारण अपमान हे कर्ज आहे. ते प्रत्येकजण संधी मिळाल्यावर व्याजासकट फेडते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी. यशस्वी होण्यासाठी फक्त कष्ट पुरेसे नसतात. योग्य वेळी घेतलेला एक धाडसी निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. जीवन म्हणजे आपल्या भावना आणि वास्तव्य यांच्यातील तडजोड. स्वामी म्हणतात, आपल्यासाठी कुणीही नसलं तरीही आपण सर्वांसाठी आहोत. ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी. जगात येताना आपणाकडे देह असतो, नाव नाही. जग सोडताना मात्र नाव असतं, देह नाही. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास आहे. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल जास्त विचार करणे सोडून द्या. स्वामी म्हणतात, बाळा, ज्यांच्या जीवनामध्ये संघर्ष आहे, निंदक आहेत, दररोज विरोध करतात, त्यांना समजावं आपला रस्ता योग्य आहे. कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं. आपल्यापाशी काय आहे आणि किती आहे त्यानं काहीही फरक पडत नाही. फक्त आपली विचार करण्याची पद्धत व नियत शुद्ध असायला हवी. स्वामी म्हणतात, बाळा, आनंदी मन आणि चांगल्या भावना जीवनाची खरी संपत्ती आहे. खूप ठरवून मनासारखं जगायचं राहून जातं. इतरांच्या आवडीप्रमाणे जगता जगता दुनियेच्या प्रवासात मन वाहून जातं. स्वामी म्हणतात, बाळा, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वेळ सर्वांवर येते. फक्त हे कधीच विसरू नका की जे पेराल तेच उगवेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. भेटूया नवीन संदेशासोबत. धन्यवाद.